ब्रेकअप झालंय, पण खरंच नातं संपलंय का? की ती व्यक्ती अजूनही तुमच्या मनात राहते? जर तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करत असाल, पण अजूनही दुखावत असाल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता या आपल्या नवीन सिरीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ब्रेकअप हा फक्त एखादी व्यक्ती गमावण्याचा अनुभव नसतो. कधी कधी तो आपली स्वप्न, आपल्या सवयी, भविष्याच्या कल्पना आणि स्वतःचाच एक भाग गमावल्यासारखं वाटतो आणि म्हणूनच मूव्ह ऑन करणं इतकं कठीण वाटतं. आज आपण बोलणार आहोत ब्रेकअप नंतर स्वतःला हील कसं करायचं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या प्रवासाला. पॉइंट नंबर 1, स्वतःला दुःख अनुभवू द्या. सगळ्यात आधी स्वतःला लगेच स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मी ठीक आहे, मला काहीच फरक पडत नाही असं म्हणत भावना दाबू नका. दुःख वाटणं म्हणजे तुम्ही वीक आहात असं नाही. हे फक्त एक लक्षण आहे की तुम्ही मनापासून कोणावर तरी प्रेम केलं होतं. पॉइंट नंबर 2, सतत उत्तरं शोधू नका. ब्रेकअप नंतर मन वारंवार विचारत राहतं, असं का झालं? माझी खरंच चूक होती का? तो किंवा ती परत येईल का? पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असं नसतं. कधी कधी स्वीकार हा क्लोजरपेक्षा जास्त हील करतो. पॉइंट नंबर 3, स्वतःला पुन्हा एकदा शोधा. रिलेशनशिप आधी तुम्ही कोण होतात? तुम्हाला काय आवडायचं? काय केल्यावर तुम्हाला आनंद मिळायचा? तुमचे छंद, तुमची लाईफस्टाईल, हे सगळं पुन्हा एकदा अनुभवा. ब्रेकअप नंतर फक्त व्यक्ती नाही, तर कधी कधी स्वतःशी नातं परत जोडावं लागतं. पॉइंट नंबर 4, हिलिंगला टाईमलाईन नसते. काही लोक लवकर हील होतात, काही लोक लवकर सावरतात, तर काहींना खूप वेळ लागतो. तुमची हिलिंग दुसऱ्याशी कंपेअर कधीच करू नका, कारण प्रत्येकाचं मन हे वेगवेगळ्या पद्धतीने हर्ट झालेलं असतं. आणि पॉइंट नंबर 5, मूव्ह ऑन म्हणजे विसरणं नाही. हिलिंग म्हणजे त्या व्यक्तीला विसरणं नाही. हिलिंग म्हणजे त्या व्यक्तीची आठवण आली तरी स्वतःला हरवू न देणे. आणि एक दिवस तुम्हाला नक्की जाणवेल, तुमचं जगणं थांबलं नव्हतं, तुम्ही फक्त थोडा वेळ दुखावला गेला होतात. जर आजही तुम्ही कोणाला तरी विसरण्याचा प्रयत्न करत असाल, तर स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मी अजूनही त्या व्यक्तीची वाट पाहतोय की स्वतःकडे परत येतोय? कारण काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही, ते आपल्याला काहीतरी शिकवायला येतात. आज मूव्ह ऑन करण्याचा नाही, तर स्वतःला पुन्हा एकदा निवडण्याचा निर्णय घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा, हीलिंग बिंग्स. मी कविता. आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.